हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. वाणी मिनलला मिठी मारत म्हणाली, ओके मग आता मी निघते, मला अजून काही मित्रमैत्रिणींना आमंत्रण द्यायचं आहे, तुम्ही दोघं गप्पा मारा. विक्रांत मनातच चिडत होता. काय गरज होती वाणीला इथे प्रवेश घ्यायला सांगायची, असे तो स्वतःशीच पुटपुटला. विक्रांत मिनलकडे पाहत म्हणाला, तू पार्टीला येणार ना? खूप दिवस झाले तू घरीही आली नाहीस, म्हणून विचारलं. मिनल हसत म्हणाली, हो सर, नक्की येईन. तुम्ही आणि ओटीने माझ्यासाठी जे काही केलं आहे त्यानंतर. मिनलचं बोलणं ऐकून विक्रांत थोडा चिडला आणि म्हणाला, मिनल, प्रत्येक वेळी उपकारांची आठवण करून देणं गरजेचं आहे का? खरंच सांगतो, उद्या मला अचानक काही झालं तर तुझ्या या शब्दांचं ओझं घेऊन मी देवाकडेही जाऊ शकणार नाही. आणि जर घरी येण्याचं कारण फक्त हे उपकार असतील तर तू आली नाहीस तरी चालेल. मिनल नाराजीचा चेहरा करत म्हणाली, छे सर, काय बोलताय तुम्ही? काही व्हायचं असेल तर तुमच्या शत्रूंना हो. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाबरोबर देव कधीच काही वाईट करणार नाही. मिनलच्या काळजीने, प्रेमळ शब्दांनी विक्रांत हसला. मनातच तो म्हणाला, वाईट तर आधीच झाले मिनल, आता त्यापेक्षा आणखी काय वाईट होणार? मिनलने त्याला हलवत विचारलं, काय विचार करताय सर? विक्रांत भानावर येत म्हणाला, काही नाही. खूप दिवस झाले तुझं गाणं ऐकलं नाही, तर आज रात्री पार्टीनंतर आपण सगळे मिळून काहीतरी स्पेशल करूया. काय म्हणतेस? मिनल मान खाली घालून हसून म्हणाली, युअर विश माय कमांड सर. विक्रांतही हसला. दरम्यान कॅन्टीनमध्ये वाणीने विवांसमोर निमंत्रण पत्रिका ठेवत म्हटलं, आज संध्याकाळी माझ्या घरी पार्टी आहे. तू आलास तर मला वाटेल की तू मला खरंच माफ केलं आहेस. विवानने एक दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं, सॉरी वाणी, आज रात्री बाबांसोबत मला एका मीटिंगला जायचं आहे, त्यामुळे येणं शक्य नाही. आय होप तू समजून घेशील. वाणीला विवानचा टाळण्याचा प्रयत्न स्पष्टपणे जाणवत होता. ती निमंत्रण पत्रिका तिथेच ठेवत म्हणाली, माझी इच्छा होती की तू पार्टीला यावंस. संध्याकाळी घरी परतल्यावर मिनल खोलीत आली आणि क्षणभर थबकली, कारण आज अंश नेहमीपेक्षा खूप लवकर घरी आला होता. मिनलने अंशकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि सरळ फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. अंशला तिचं हे दुर्लक्ष स्पष्ट जाणवलं. लॅपटॉपवर टायपिंग करणारी त्याची बोटं अचानक थांबली. मिनलच्या रागाचं कारण नेमकं कसं विचारावं हे त्याला समजत नव्हतं. कपडे बदलून मिनल बाहेर आली. तिने बॅगमधून अंशचं क्रेडिट कार्ड काढलं आणि त्याच्यासमोर ठेवत म्हणाली, हे घ्या तुमचं कार्ड. अंश कधी कार्डकडे तर कधी मिनलकडे पाहत होता. मग मोबाईलमध्ये काहीतरी तपासत तो म्हणाला, या कार्डवर एकही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही. मग तू हे कार्ड माझ्याकडून घेतलंच कशासाठी? मिनल कार्ड लॅपटॉपवर ठेवत म्हणाली, आजींसाठी. त्यांना दाखवायचं होतं की आपल्या दोघांमध्ये सगळं ठीक आहे आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टींवर मला समान हक्क देता. उद्या करवा चौथ आहे. त्यांनीच मला सांगितलं होतं की तुमच्याकडून कार्ड घे आणि उद्यासाठी शॉपिंग कर. अंश परिस्थिती सामान्य दाखवत म्हणाला, आपल्या दोघांमध्ये काय बिनसलंय? सगळं तर ठीक आहे. बरं, मग शॉपिंग का नाही केलीस? आणि त्यावेळी मिनल कपाटातून पार्टीसाठीचे कपडे काढत म्हणाली, माझ्याकडे आधीच खूप कपडे आहेत, गरजच नव्हती. अंशला माहिती होतं की मिनल आज रात्री विक्रांतच्या घरी पार्टीला जाणार आहे. तरीही अनभिज्ञ असल्यासारखा तो म्हणाला, पण मग हे कपडे कशासाठी काढते आहेस? आणि त्यावेळी मिनल निर्विकारपणे हसली, आणि आज नीतू आंटींकडे एक छोटीशी पार्टी आहे म्हणून. अंशने लगेच विचारलं, आणि परत कधी येणार आहेस? त्यावेळी मिनल फिकट हसत म्हणाली, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही मिस्टर आर्यन. आय होप यू विल अंडरस्टँड. हे बोलून ती कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूममध्ये निघून गेली. दरम्यान अंशने तरुणला फोन करून म्हटलं,
तरुण, आपण मिस्टर खुराना यांच्या पार्टीला जाणार आहोत. 2 तासात तयार होऊन थेट पार्टीत भेट. समोरून तरुण म्हणाला, पण सर, तुम्हाला तर पार्टींना जाणं अजिबात आवडत नाही. आणि त्यावेळी अंश त्याचं बोलणं मध्ये सोडत म्हणाला, पण आज जाणार आहे, तयार हो. पार्टीमध्ये मिनल, विवान आणि तृप्ती एकत्र पोहोचले. वाणी आणि तिची आई नीतूजी स्वतः बाहेर येऊन त्यांचं स्वागत करतात. नीतूजी तृप्ती आणि मिनलला सोबत घेऊन आत जातात. वाणी विवानसोबत आत येत म्हणाली, तू तर म्हणाला होतास की मीटिंग आहे, मग अचानक इथे कसा आलास? विवान पार्टीत आलेल्या पाहुण्यांकडे पाहत म्हणाला, मीटिंग रद्द झाली. विक्रांत सरांचा फोन आला होता. त्यांनी स्वतः पार्टीचं आमंत्रण दिलं म्हणून नकार देऊ शकलो नाही. विवानचं उत्तर ऐकून वाणी त्याच्या समोर उभी राहत हसत म्हणाली, अरे किती खोटरडा आहेस. इतकं बोलून ती पार्टीत आलेल्या पाहुण्यांमध्ये रमून गेली. तर विवान विक्रांतला भेटण्यासाठी पुढे निघून गेला. काही वेळातच अचानक पार्टीमध्ये गोंधळ वाढला. सगळ्यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडे वळल्या, जिथून त्या क्षणी अंश तरुणसोबत आत येत होता. शशी खुराना, विक्रांतचे वडील, स्वतः पुढे येऊन अंशचे स्वागत करतात. शशीजी विक्रांतची अंशशी ओळख करून देत म्हणाले, मिस्टर आर्यन, हा माझा मुलगा विक्रांत. विक्रांत हे आहेत मिस्टर आर्यन, आर्यन ग्रुपचे MD. मिस्टर आर्यन आपल्या नवीन प्रोजेक्टचे फायनान्सर आहेत. आपल्या कंपनीचा पुढचा प्रोजेक्ट आपण एकत्र करणार आहोत. विक्रांत अंशशी हस्तांदोलन करत म्हणाला, वेलकम मिस्टर आर्यन. अंश विक्रांतकडे एकटक पाहत म्हणाला, थँक्यू मिस्टर खुराना. खरं तर मी इथे खास तुम्हालाच भेटायला आलो आहे. मिस्टर खुराना हसत म्हणाले, अहो, बोलणं तर होतच राहील. आता पार्टीचा आनंद घेऊया. अंशने हातात ड्रिंक घेतलं आणि हलकंसं हसला, पण त्याची नजर संपूर्ण पार्टीमध्ये फक्त मिनलला शोधत होती. दुसरीकडे तरुणची नजर मिनलसोबत उभ्या असलेल्या तृप्तीकडे गेली. तिने इशाऱ्याने त्याला बाजूला बोलावलं. अंशला वॉशरूमला जातो असं सांगून तरुण तृप्तीच्या मागे गेला. त्याला वाटलं काल रात्री जे काही घडलं त्याबद्दल तिला बोलायचं असेल. शेवटी अंशचा शोध संपला. त्याला मिनल दिसली. ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होती. आज पहिल्यांदाच अंश तिला अशा शॉर्ट ड्रेसमध्ये पाहत होता. पांढऱ्या रंगाच्या त्या ड्रेसमध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. ड्रेस तिच्या गुडघ्याच्या थोडा वरपर्यंत होता. पार्टीमध्ये फक्त अंशच तिच्याकडे पाहत नव्हता, तर अनेकांची नजर तिच्यावरच खिळली होती. तेवढ्यात एक मुलगा मिनलकडे आला आणि तिला डान्ससाठी विचारलं. मिनल त्या मुलाला चांगली ओळखत असल्यामुळे ती त्याच्यासोबत डान्स करायला गेली. त्या मुलाचं नाव लुईस होतं आणि तो तिच्याच कॉलेजमध्ये शिकत होता. मात्र मिनलला कल्पनाही नव्हती की लुईसने आपल्या मित्रांसोबत काही वेगळीच पैंज लावली होती. डान्स करताना लुईस हळूहळू मिनलच्या खूप जवळ येऊ लागला. हे सगळं पाहून अंश आतून प्रचंड संतापला. अचानक मिनलची नजर अंशवर गेली. तो लुईसकडे जणू त्याला गिळून टाकेल अशा नजरेने पाहत होता. मिनलने त्याच्याकडून नजर हटवत मनातच म्हटलं, आता तुम्हालाही कळेल मिस्टर आर्यन, आपल्या जोडीदाराला दुसऱ्या कुणासोबत पाहिल्यावर कसं वाटतं ते. इट्स शो टाईम. तिने एक खोल श्वास घेतला, लुईसच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसली. लुईसला जणू हिरवा कंदीलच मिळाला. तर त्यावेळी त्याने मिनलला कमरेतून धरत तिला स्वतःच्या अधिक जवळ ओढलं आणि डान्स करू लागला. डान्स करताना त्याचे हात मिनलच्या नकळत अयोग्य पद्धतीने स्पर्श करू लागले. त्यामुळे मिनल अस्वस्थ झाली. त्याचे हात तिच्या पाठीवरून, मान आणि खांद्यावरून फिरू लागले. मिनल थोडं अंतर ठेवत म्हणाली, लुईस बस कर, काय करतोयस तू? लुईसने तिचा हात पकडून
तिला पुन्हा जवळ ओढलं आणि म्हणाला, काय म्हणजे? तुला खरंच कळत नाही मी काय करतोय? मिनल त्याचे हात स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मी सांगितलं ना, थांब. ही पार्टी आहे, क्लब नाही, जिथे तू मनमानी करशील. मिनलचं वाक्य पूर्ण होण्याआधीच संपूर्ण पार्टीमध्ये काच फुटल्याचा मोठा आवाज घुमला. संगीत थांबलं. सगळे त्या दिशेने पाहू लागले. मिनलनेही तिकडे पाहिलं. समोर अंश उभा होता. त्याच्या हातातून रक्त वाहत होतं. मिनलला लुईसोबत पाहून त्याच्या हाताची काचेच्या ग्लासवरील पकड इतकी घट्ट झाली होती की ग्लास फुटला आणि त्याला त्याचं भानही राहिलं नव्हतं. मिस्टर खुराना धावत अंशजवळ आले आणि नोकराला ओरडत म्हणाले, लवकर फर्स्ट एड घेऊन या. विक्रांतही तिथे पोहोचला, पण अंश मात्र एकटक फक्त मिनलकडेच पाहत होता. त्याची अवस्था पाहून मिनलला स्वतःला सावरणं फार कठीण होत होतं. अंशने फुटलेला ग्लास टेबलावर ठेवला आणि म्हणाला, इट्स ओके, खरंच काही नाही. मिस्टर खुराना, मला वाटतं आता मी निघतो. ऑफिसमध्ये भेटूया. आणि मिस्टर विक्रांत, आपली पुन्हा खूप लवकर भेट होईल. इतकं बोलून अंश तरुणची वाटही न पाहता तिथून निघून गेला. काही वेळाने पार्टी पुन्हा पूर्णवत झाली. मिनलने वाणी आणि नीतूजींना तब्येत बरी नसल्याचं सांगितलं आणि तृप्ती व विवानसोबत तिथून निघाली. मिनलची तब्येत बिघडल्यामुळे ती 2 दिवस कॉलेजलाही आली नव्हती. हे वाणीला माहिती असल्याने तिने तिला थांबवण्याचा आग्रह केला नाही. घरी पोहोचताच मिनल धावत लिफ्टजवळ गेली. 3ऱ्या मजल्याचं बटन दाबलं आणि कुणालाही काही न सांगता वर निघून गेली. हे पाहून विवान तृप्तीला म्हणाला, यू नो व्हॉट तृप्ती, दादाचं माहीत नाही पण मिशी म्हणजे मिनलला मात्र दादावर नक्कीच प्रेम झालंय. आज तिच्या काळजीत लपलेलं प्रेम अगदी स्पष्ट दिसत होतं. तृप्ती म्हणाली, मिनलचं ठीक आहे, पण तुझं काय? तू वाणीला का त्रास देतोयस? तू तुझ्या भावना कधी समजून घेणार विवान? विवान तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, मी तुझ्यासारखा वेडा नाही की कुणी 4 गोड शब्द बोलले आणि लगेच त्याच्यासोबत जाईन. तुला कल्पना आहे का, काल योग्य वेळी तरुण आला नसता तर तुझ्यासोबत काय घडलं असतं? थोडी तरी समजूतदार हो तृप्ती, तू आता लहान मुलगी नाहीस. इतकं बोलून विवान आपल्या खोलीकडे निघून गेला. इकडे अंशच्या खोलीत मिनल येते. अंश शॉर्ट्स घालून सोफ्यावर बसला होता आणि आपल्या हातावर स्वतःचं फर्स्ट एड करण्याचा यशस्वी प्रयत्न करत होता. हे पाहताच मिनल त्याच्या जवळ जाऊन गुडघ्यावर बसली. अंश तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हाताला पट्टी बांधण्याचा प्रयत्न करत होता. मिनल काहीही न बोलता त्याचा हात हलकेच बाजूला करते आणि स्वतः त्याच्या जखमेवर फर्स्ट एड करू लागते. अंश अजूनही काहीच बोलला नाही. अचानक जखमेवर औषध लागल्यामुळे वेदना झाल्या आणि त्याच्या तोंडून हलकीशी आह अशी कळवळलेली हाक बाहेर पडली. मिनलने वर पाहत त्याच्याकडे पाहिलं. अंशने मिनलचा चेहरा दोन्ही हातांनी अलगद धरला आणि म्हणाला, बटरफ्लाय, तू रडते आहेस? पण का? आज पहिल्यांदाच अंशला वेदनेत पाहून मिनलच्या डोळ्यात अश्रू आले होते. मिनल हुंदके देत म्हणाली, हे सगळं का केलंस? एवढा राग आला होता तर थेट जाऊन त्या मुलाचाच हात मोडला असतास. तिचं बोलणं ऐकून अंशला हसू आवरलं नाही. मिनल त्याला हसताना पाहून म्हणाली, हसताना किती छान दिसतोयस तू. मग बाहेर सगळ्यांसमोर कायम एवढा रागीट चेहरा करून का फिरत असतोस? तर त्यावेळी अंशने तिला अलगद उचलून आपल्या मांडीवर बसवलं आणि म्हणाला, काय आहेस तू बटरफ्लाय? कितीही प्रयत्न केला तरी तुझ्यावर रागावू शकत नाही. असं म्हणत त्याने कोणाला तरी फोन लावला. समोरून आवाज आला, येस बॉस. मिनलच्या केसांतून बोट फिरवत अंश म्हणाला, लुईस सक्सेना, उद्या सकाळपर्यंत त्याचे दोन्ही हात प्लास्टरमध्ये असले पाहिजेत.
असं म्हणत त्याने फोन कट केला. हे ऐकताच अंशच्या मांडीवर बसलेली मिनल दचकली. राज, तुम्ही हे काय? अंशने एक हात तिच्या कमरेभोवती आणि दुसरा तिच्या मानेमागे ठेवत शांतपणे म्हटलं, आताच तर तू म्हणाली होतीस ना त्या मुलाचा हात मोडायला हवा होता, मग मोडून टाकला. मिनल पुढे काही बोलणार इतक्यात अंशने तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर अलगद आपले ओठ टेकवले. तिचे पुढचे शब्द तिच्याच ओठांत विरून गेले. आजही मिनलने अंशला प्रतिसाद म्हणून चुंबन दिलं नाही. ते लक्षात येताच अंशला आठवलं की त्याने मिनलपासून थोडं अंतर ठेवायचं ठरवलं होतं. तो लगेच तिच्यापासून दूर झाला आणि तिच्या चेहऱ्याकडे काळजीने पाहू लागला. पुन्हा ती रडायला लागली तर नाही ना याची त्याला भीती वाटत होती. मिनल अगदी शांत दिसताच त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि विचारलं, काय झालं? मला किस का करत नाहीस? मिनलने फक्त नजर खाली केली. हे पाहून अंश म्हणाला, याचं कारण मी आणि काव्य आहोत का? आणि त्यावेळी मिनलने लगेच वर पाहत विचारलं, त्याचं नाव काव्य आहे? अंश तिचे विस्कटलेले केस नीट करत म्हणाला, त्याने काही फरक पडतो का? नाही ना. माहिती आहे बटरफ्लाय, कित्येक वर्षांनी आज कोणाच्या वागण्याने मला फरक पडला आहे. कोण काय करतं याची मला कधीच पर्वा नव्हती, पण आज तुझं असणं नसणं माझ्यासाठी महत्त्वाचं झालं आहे. तुझ्या प्रत्येक हालचालीचा माझ्यावर परिणाम होतोय बटरफ्लाय. अंश पुढे काही बोलणार इतक्यात मिनलचा फोन वाजला. मिनलला फोन कट करून अंशचं बोलणं ऐकत राहायचं होतं. कदाचित आज तो आपल्या मनातलं सगळं तिला सांगेल अशी तिची आशा होती. अंशने तिला खुणेने फोन उचलायला सांगितलं. मिनल गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. हे पाहून अंश म्हणाला, तुझा फोन उचल, कदाचित तुझे पहिले क्रश विक्रांत सर असतील. हे ऐकताच मिनलने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि फोन उचलला. फोन आजींचा होता. आजी म्हणाल्या, मिनल बाळा, उद्या करवा चौथ आहे, म्हणून पहाटे 4 वाजता उठून खाली ये, तयारी करायची आहे. मिनलने विचारलं, आजी ही सरगी म्हणजे काय? आजी हसून म्हणाल्या, उद्या स्वतःच पाहशील, पहाटे 4 वाजता खाली ये. असं म्हणत त्यांनी फोन ठेवला. अंश म्हणाला, हे सगळं करण्याची काही गरज नाही. उद्या तू कॉलेजला जाणार आणि नेहमीप्रमाणे तुझं रुटीन फॉलो करणार. असं म्हणत त्याने मिनलला उचललं आणि दोघंही बेडवर जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी मिनलने पहाटे 4चा अलार्म लावला होता. अलार्म वाजताच ती उठली आणि सर्वप्रथम अंशकडे पाहू लागली. अलार्ममुळे त्याची झोप तर मोडली नाही ना हे ती पाहत होती. तो शांत झोपलेला पाहून तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि हळूच पुटपुटले, देवाचे लाख लाख आभार, या मॉन्स्टरची झोप तरी मोडली नाही. ती अलगद त्याचा हात बाजूला करून उठली आणि शांतपणे खाली निघून गेली. दरवाजा बंद होण्याचा आवाज ऐकताच अंशने डोळे उघडले. आपल्या रिकाम्या मिठीकडे पाहत तो स्वतःशीच म्हणाला, हट्टी आहेस तू, स्वतःच खरं करणार. उद्या भूक लागेल तेव्हा कळेल. थोड्या वेळाने मिनल परत खोलीत आली तेव्हा अंश पुन्हा झोपल्यासारखा झाला. पुढच्या सकाळी अंश ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. तेवढ्यात मिनलला जाग आली. तिला आजींचं सकाळचं बोलणं आठवलं आणि त्यावेळी ती उठली. अंश समोर जाऊन त्याची टाय नीट करत हळू आवाजात म्हणाली, ते मला तुम्हाला एक विचारायचं होतं. आज तुम्ही ऑफिसमधून थोडं लवकर घरी येऊ शकता का?
इतकं बोलून मिनलने लाजून डोळे घट्ट मिटून घेतले. अंश तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता. मिनलचे डोळे मिटत असल्याचं पाहून अंशने तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला आपल्या जवळ ओढलं आणि म्हणाला, ऑफिसमधून इतक्या लवकर बोलावते आहेस, काय विशेष आहे? हे ऐकताच मिनलने त्याच्याकडे नजर उचलून पाहिलं. अंश हलकसा हसला. त्याने मिनलच्या ओठांवर अलगद चुंबन घेतलं आणि म्हणाला, प्रॉमिस, मी लवकर घरी येईन. असं म्हणत अंशने आपली ऑफिसची बॅग उचलली आणि हसतच खोली बाहेर निघून गेला. मिनल मात्र त्याच्याकडे जाताना शांतपणे पाहत राहिली. मिनलचा आज कॉलेजला जाण्याचा विचार नव्हता, पण विक्रांतच्या आग्रहामुळे तिला कॉलेजला यावं लागलं. आज विक्रांत तिला परफ्यूम प्रोजेक्टच्या संदर्भात एका महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट घडवून आणणार होता. मिनल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नृत्याचा सराव करत होती. तिला कल्पनाही नव्हती की बऱ्याच वेळेपासून कोणीतरी तिच्याकडे एकटक पाहत उभा होता. तो तरुण बाहेर उभा राहून मिनलचा नृत्य सराव पाहत हलकेच हसत होता. तिच्याकडे पाहताना त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. विक्रांतने त्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, मिस्टर कश्यप, तुम्ही इथे का उभे आहात? अजून मिनलला भेटलाच नाहीत? त्या तरुणाचं नाव तुषार कश्यप होतं. तुषार हसत म्हणाला, तुम्हीच बघा ना मिस्टर खुराना, ही तिच्या कामात इतकी रमली आहे की तिला मध्येच थांबावंसं वाटलंच नाही मला. विक्रांत मिनलकडे पाहत म्हणाला, ती अशीच आहे. आपल्या कामाबद्दल खूपच जिद्दी आणि प्रामाणिक आहे. मेहनत करायला तिला अजिबात मागे पुढे पाहावं लागत नाही. असं म्हणत तो सरावाच्या खोलीत गेला. तुषारही त्याच्या मागोमाग आत आला. विक्रांत म्हणाला, हाय मिनल. आणि त्यावेळी मिनलने संगीत बंद केलं आणि हसत म्हणाली, गुड मॉर्निंग विक्रांत सर. गुड मॉर्निंग मिनल. हे आहेत मिस्टर तुषार कश्यप. तुझ्या पहिल्या प्रोजेक्टचं शूटिंग यांच्याच कंपनीकडून होणार आहे. आधी हा प्रोजेक्ट त्यांच्या वडिलांकडे होता, पण आता तुषार स्वतः तो सांभाळत आहे, म्हणून तुमची ओळख करून द्यावी असं वाटलं. मिनलने पुढे हात करत म्हटलं, हॅलो सर. आणि त्यावेळी तुषार हसत म्हणाला, सर नको, प्लीज माझ्याशी मोकळेपणाने बोला. मला फक्त तुषार म्हणा. आणि त्याच वेळी हे ऐकताच विक्रांत मनातल्या मनात हसला. खूप चुकीच्या दिशेने चाललात मिस्टर कश्यप. मिनल खट्याळपणे हसत म्हणाली, अरे वा, मग ठीक आहे ब्रो. तुषार दचकत म्हणाला, ब्रो? अरे नाही, माझा तसा अजिबात अर्थ नव्हता. मिनल म्हणाली, मग तुम्हाला सर म्हणणंच बरं. तुषार लगेच म्हणाला, हो तेच बरं आहे. सर चालेल, पण ब्रो नको. यानंतर विक्रांत, मिनल आणि तुषार यांच्यात प्रोजेक्ट संदर्भात सविस्तर चर्चा झाली. तुषारने मिनलला एक धनादेश देत म्हटलं, 2 दिवसांनी शूटिंग सुरू करू. ही तुमची ॲडव्हान्स पेमेंट आहे. काही अडचण तर नाही ना? विक्रांत म्हणाला, मिनल वेळेवर येईल. पुढे काही बोलायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा. आणि त्याचनंतर तुषार हसत म्हणाला, तुमच्याशी? पण का? मी थेट मिनलशी. विक्रांतने त्याचं वाक्य मध्येच तोडत सांगितलं, कारण आता मी मिनल मॅडमचा नवीन असिस्टंट आहे. क्लिअर? हे ऐकून मिनल आश्चर्याने विक्रांतकडे पाहू लागली. त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. मिनल काहीच बोलली नाही. आणि त्यावेळी विक्रांत म्हणाला, मिनल, तुला कुठेतरी जायचं होतं ना? तू जा. मी मिस्टर कश्यप सोबत पुढच्या औपचारिक गोष्टी पूर्ण करतो. मिनलने मान हलवली, आपली बॅग घेतली आणि तिथून निघून गेली. संध्याकाळची वेळ. मिनल तृप्तीच्या खोलीत बसून विवान आणि तृप्तीसोबत गप्पा मारत होती. चिप्स खात खात विवान म्हणाला,
अगं तान्या दीदी, आजकाल खूपच बिझी नाही का? कितीतरी दिवस झाले आमच्यासोबत बसून नीट गप्पाही मारत नाही. तृप्ती म्हणाली. गप्पा तर दूरच राहिल्या. आजकाल त्या घरापेक्षा त्यांच्या अपार्टमेंटमध्येच जास्त असतात. विवाने चिप्सचं पाकिट मिनलकडे पुढे करत विचारलं, तुला काय झाले? आज एवढी शांत का आहेस? मिनलने ते पाकिट तृप्तीकडे देत म्हटलं, विवान, हे खाणं माझ्यापासून थोडं दूर ठेव. विवान म्हणाला, का? काय झालं? एक मिनिट, तू उपवास ठेवला आहेस का? मिनलने होकारार्थी मान हलवली. विवान आणि तृप्ती दोघेही आश्चर्याने म्हणाले, खरंच? कधीपासून? मिस मिनल, तुमची तब्येत ठीक तर आहे ना? मिनलने विवानकडे प्रेमाने पाहत उत्तर दिलं, देवरजी, माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे. पण तुम्ही एक गोष्ट विसरत आहात. आता मी मिस मिनल नाही, तर मी तुमची वहिनी मिसेस मिनल अंश आर्यन आहे. हे ऐकताच तृप्ती टाळ्या वाजवत म्हणाली, वाह, काय बात आहे मिनल, मिसेस आर्यन. तिघेही गप्पांमध्ये रमले होते. इतक्यात एक मोलकरीण मिनलला शोधत तृप्तीच्या खोलीत आली. मेड म्हणाली, मॅडम, हे आजींनी तुम्हाला द्यायला सांगितलं आहे, आज रात्रीच्या पूजेसाठी. मिनल बॉक्स हातात घेत म्हणाली, ठीक आहे, तुम्ही तो इथेच ठेवा, मी जाताना सोबत घेऊन जाईन. मेड बॉक्स साईड टेबलवर ठेवून निघून गेले. मेड जाताच तृप्तीने घाईघाईने बॉक्स उघडायला सुरुवात केली. हे पाहून मिनल म्हणाली, तृप्ती, काय करतेस? रात्री मी हे घालणारच आहे, तेव्हा बघ ना. तृप्ती तिच्या डोक्यावर हलकासा टप्पल मारत म्हणाली, अगं वेडाबाई, मला पूर्ण खात्री आहे की हा बॉक्स आजीनी नाही तर भावाने पाठवला आहे. मिनल निरागसपणे म्हणाली, अंश, पण त्यांनी का पाठवावा? त्यांना तर हेही माहिती नाही की मी. तृप्ती हसत म्हणाली, त्यांना सगळं माहिती असतं मॅडम. भाऊ बिझनेसमन नसते ना, तर नक्कीच एखादे सिक्रेट एजंट असते. मिनल म्हणाली, असं असेल तर चल, आपण आजींना विचारूया की त्यांनी पाठवलं आहे की. इतक्यात विवान हसत म्हणाला, त्याची काही गरज नाही मिशी. तो बॉक्सवरील स्टॅम्पकडे पाहत म्हणाला, हा अंशच्या ऑफिसमधून आला आहे. पार्सलवर त्याच्या ऑफिसचा स्टॅम्प आहे आणि हा लेहेंगा त्यांच्या कंपनीत तयार झाला आहे. कंपनीचं टॅगही आहे. इतक्यात तृप्तीने बॉक्समधून लेहेंगा बाहेर काढत म्हटलं, वाव मिशी, किती सुंदर आहे हा ड्रेस. मिनलही काही क्षण त्या ड्रेसकडे पाहतच राहिली. तो गडद मरून रंगाचा सुंदर लेहेंगा होता. विवान म्हणाला, हा तर अगदी नववधू साडीचा ब्रायडल ड्रेस आहे. काय माहिती अंश दुसरं लग्न करण्याचा विचार तर करत नाही ना? मिनल त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, अजिबात नाही, हा माझ्यासाठी आहे आणि मी अजूनही नववधूच आहे. इतक्यात तृप्तीला बॉक्समध्ये एक टाय दिसली. ती म्हणाली, मला वाटतं चुकून कोणाची टायही या बॉक्समध्ये आली आहे. टाय पाहताच मिनलला खात्री झाली की हे पार्सल अंशने तिच्यासाठीच पाठवलं आहे, कारण सकाळी ती अंशची टाय नीट करत त्याच्याशी बोलत होती. मिनलने लेहेंगा परत बॉक्समध्ये ठेवत म्हटलं, आता तुम्ही दोघे बसा आणि गप्पा मारा, मी तयार व्हायला जाते. तिकडे तान्याच्या अपार्टमेंटच्या बाहेर रुद्रांश कारला टेकून कोणाशी तरी फोनवर बोलत होता. समोरून आवाज आला, रुद्र, कुठे आहेस? उद्या नक्की येऊन मला भेट. रुद्रांश म्हणाला, भाऊ, मी उद्या येऊन भेटतो. तेवढ्यात मागून तान्याचा आवाज आला, तू अजून इथेच आहेस? फोन न ठेवताच रुद्रांश म्हणाला, हो मग काय, तुझ्यासाठी जगत सोडून जाऊ का? मीही याच जगात राहतो. तुला माझा इतका त्रास असेल तर हॉस्पिटलमध्येच राहायचंच ना. तान्या त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, मग माझ्यासमोर येतोसच कशाला? रुद्रांश तिच्याजवळ जात म्हणाला, माहिती आहे,
मला वाटायचं तू मला पसंत करत नाहीस आणि माझ्यापासून दूर राहू इच्छितेस, पण आता वाटतं तुला माझ्या आसपास राहायला, माझ्याशी बोलायला किंवा माझ्याशी भांडायलाच आवडायला लागलं आहे. बघ, एकटी असताना मला मिस करायला लागू नकोस. तान्या एक पाऊल मागे सरकत म्हणाली, स्वप्नातसुद्धा नाही मिस्टर रुद्रांश. रुद्रांश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मग इतके दिवस इथे का राहतेस? आधी तर इथे राहत नव्हतीस. तान्या पाय आपटत म्हणाली, माझं घर माझी मर्जी, मला जिथं बरं वाटेल तिथे मी राहीन. असं म्हणत ती निघून गेली. तिच्याकडे पाहून रुद्रांश हसत म्हणाला, हेच तर मी म्हणतोय डॉक्टर साहेब, तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण तुम्हाला माझ्या आसपास राहायला आवडायला लागलं आहे. एकदा डोक्याचं नाही तर मनाचं ऐकून बघा. रात्री घरी अंश कोणतीही टकटक न करता थेट खोलीत आला. त्यावेळी मिनल ब्लाऊजची दोरी बांधत होती. अंशला अचानक पाहून ती घाबरली आणि भिंतीला जाऊन टेकली. अंश म्हणाला, काय झालं? एवढी का घाबरलीस? मिनल अजूनही दोरी हातात धरून उभी होती. ती दीर्घ श्वास घेत म्हणाली, मला वाटलं अचानक कोण आलं. ऑफिसची बॅग बाजूला ठेवत अंश तिच्याजवळ आला आणि म्हणाला, आपल्या खोलीत आपल्या दोघांशिवाय तिसरं कोणी येतं ना? अंश कोट काढत म्हणाला, तू ही पूजा टेरेसवरच कर, मी खाली सगळ्यांसोबत असेन. मिनलला आत्तापर्यंत एवढं समजलं होतं की अंशचं त्याच्या कुटुंबाशी काहीतरी बिनसलं आहे. नेमकं काय हे मात्र तिला अजूनही माहीत नव्हतं. म्हणूनच ती प्रत्येक वेळी त्याला त्याच्या कुटुंबाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत होती. दुपट्टा नीट करत मिनल म्हणाली, मी खाली जाते, पण तुम्ही मला न्यायला नक्की या. असं म्हणत ती बाहेर निघून गेली. अंश मोठ्याने ओरडला, मिनल मिनल माझं ऐक. पण तोपर्यंत उशीर झाला होता. स्मिताताईंनी आपली पूजा पूर्ण केली होती. मिनल अजूनही अंशची वाट पाहत बसली होती. आजी मिनलला म्हणाल्या, मिनल बाळा, तू स्मिताताईंची पूजा पाहिली आहेस, आता वर टेरेसवर जाऊन तुझा उपवास सोड. आजींचं बोलणं ऐकून स्मिताताईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणाल्या, आई बरोबर म्हणते आहे, अंश येणार नाही, तू जाऊन उपवास सोड. मिनलने आजी आणि स्मिताताईंचे हात हातात घेत म्हणाली, माझी काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे. आणि ते जर हट्टी असतील तर मी त्यांच्यापेक्षा दुप्पट हट्टी आहे. आज त्यांना खाली यावंच लागेल. थोड्याच वेळात अंश मरून रंगाचा कुर्ता घालून गार्डनमध्ये आला. त्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. तो कोणाकडेही न पाहता थेट मिनलकडे गेला आणि तिला आपल्या कुशीत उचलत म्हणाला, चल तुला न्यायला आलोय, आता खुश ना? आणि त्यावेळी तो पुढे पाऊल टाकणार इतक्यात मिनल म्हणाली, हे काय करताय? सगळे बघत आहेत, आपण इथे पूजा करायला आलो आहोत. अंश मागे वळत म्हणाला, मी नाही, तू आली होतीस आणि तूच म्हणाली होतीस की मला तुला न्यायला यावं म्हणून आलो. त्यानंतर तो एका नोकराला म्हणाला, पूजेचं ताट आणि आजींना घेऊन वर टेरेसवर या. असं म्हणून तो लिफ्टकडे निघाला. मिनल म्हणाली, मला जिन्याने जायचं आहे, लिफ्टमध्ये मला चक्कर येते. आणि शांतपणे म्हणाला, तू माझ्या कुशीत आहेस, चक्कर आली तरी मी आहे ना? आणि त्यावेळी मिनल हट्टाने म्हणाली, मी दिवसभर उपवास केला आहे, मला घेऊन तुम्ही काही पायऱ्या चढू शकत नाही का? आणि त्यावेळी अंश तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझा हा हट्ट तुलाच महागात पडेल. मी माझ्या हट्टावर ठरलो तर तुलाच पश्चाताप होईल. मिसेस अंश मिनल आर्यन. असं म्हणत तो तिला कुशीत घेऊन दुसऱ्या मजल्यावर पोहोचला. तेवढ्या तृप्तीची नजर जिन्यावरून
वर येणाऱ्या अंश आणि मिनलकडे गेली. तिने लगेच विवानच्या दरवाजावर टकटक केली. विवान वैतागून म्हणाला, काय करतेस तृप्ती? मी प्रोजेक्टचं काम करत होतो. तृप्तीने काहीही न बोलता त्याचा चेहरा जिन्याकडे वळवला. दोघेही अंशला मिनलला कुशीत घेऊन येताना पाहून थक्क झाले. तृप्ती हळूच त्यांचे फोटो काढू लागली. विवान म्हणाला, काय करतेस? त्यांना कळलं तर तुझी काही खैर नाही. तृप्ती हसत म्हणाली, कसं कळणार? मी अगदी शांतपणे फोटो काढते आहे. आणि त्यानंतर इतक्यात जिन्याकडून आवाज आला, फोटो छान आले असतील तर मलाही पाठव तृप्ती. हा आवाज ऐकून तृप्ती आणि विवान दोघेही दचकले, कारण तो आवाज अंशचाच होता. जिना चढताना अंश मिनलला म्हणाला, झालं ना आता? आपल्या दोघांमध्ये काय आहे आणि काय नाही हे त्यांना दाखवायचं होतं ना तुला. जिने चढणं तर फक्त एक बहाणा होता. हे ऐकून मिनल फक्त त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. खाली गार्डनमध्ये आजी आणि सगळे नोकर गेल्यानंतर स्मिताताई केशवजींसमोर रडू लागल्या. त्या म्हणाल्या, केशवजी तो आम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि जेव्हा त्याला मिनल आणि त्याच्या नात्याशी जोडलेलं खरं सत्य कळेल तेव्हा काय होईल? तो माझा तिरस्कार करू लागला तर? नंदिनी ताईंना दिलेलं वचन मी इतकी वर्ष पूर्ण करू शकले नाही. अंशची नाराजीच मला सहन होत नाही. मग त्याचा तिरस्कार कसा सहन करणार? स्मिताताईंना असं रडताना पाहून केशवजींच्याही डोळ्यात पाणी आलं. ते त्यांना समजावत म्हणाले, वेळ प्रत्येक जखम भरून काढतो. स्मिताताई, एक दिवस सगळं ठीक होईल. स्मिताताई हळू आवाजात म्हणाल्या, माझ्या नशिबापुढे वेळही हरला आहे केशवजी. आणि त्यानंतर केशवजी त्यांना घरात नेत म्हणाले, जरा आत. मुलांनी तुम्हाला अशा अवस्थेत पाहिलं तर खूप प्रश्न पडतील, विचारतील. असं म्हणत ते त्यांना खोलीत घेऊन गेले. इकडे टेरेसवर अंशच्या हातून पाणी पिऊन मिनलने आपली करवा चौथची पूजा पूर्ण केली. आजी नोकरांसोबत परत आपल्या खोलीत गेल्या. त्यानंतर अंश आणि मिनल दोघांनी एकत्र बसून रात्रीचं जेवण केलं. आज मिनल खूप आनंदी होती. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मिनल कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूममध्ये जाते. तिच्या मागोमाग अंशही तिथे येतो. त्याला पाहताच मिनल म्हणते, तुम्हाला कपडे बदलायचे असतील ना, तर आधी तुम्ही बदला, मग मी बदलते. अंश तिच्या ओठांवर अलगद बोट ठेवत हळू आवाजात म्हणाला, माझ्याकडे तुझ्यासाठी काही खास आहे. तो तिच्या डोळ्यात प्रेमाने पाहत म्हणाला. बोलत होता. मिनल काही बोलण्याआधीच अंशने आपला हात पुढे केला, एका गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, मिसेस मिनल अंश आर्यन, आज रात्री तुम्ही माझ्यासोबत डेटला याल का? हे ऐकताच मिनलच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटलं. तिने आपला हात अंशच्या हातावर ठेवला आणि हसत म्हणाली, आता या मध्यरात्री? अंश उठला. तिला अलगद आपल्या जवळ ओढत म्हणाला, काय आहे ना, रात्र आणि रोमॅन्स यांचं एक वेगळंच नातं असतं. तो तिच्या केसांशी खेळत होता. मिनल त्याच्या डोळ्यात पाहत होती आणि म्हणाली, तुम्ही तर खूपच रोमॅन्टिक निघालात. मला वाटलं होतं तुम्ही खूपच गंभीर आणि कडक स्वभावाचे असाल. अंश तिच्या गालावर प्रेमाने हात ठेवत म्हणाला,
कधीकधी माणूस जसा दिसतो तसा प्रत्यक्षात नसतो बटरफ्लाय. म्हणून आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहायला हवं. मिनल स्वतःच्या ड्रेसकडे पाहत म्हणाली, या ड्रेसमध्ये आपण डेटला जाणार आहोत. थोडंसं विचित्र नाही वाटणार? आणि त्यावेळी अंश तिला हलके सोडत म्हणाला, तू कपडे बदलून घे, मी बाहेर तुझी वाट पाहतो. मिनल पटकन तयार होऊन बाहेर आली. अंश आधीच तयार होऊन सोफ्यावर तिची वाट पाहत बसला होता. मिनलला पाहताच त्याला स्वतःला सोफ्यावरून उठण्यापासून रोखता आलं नाही. हाय हिल्स, हलका मेकअप आणि लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेली मिनल अतिशय मोहक आणि आकर्षक दिसत होती. तर अंशने काळी कॅज्युअल जीन्स आणि पांढरा टी शर्ट घातला होता. या लुकमध्ये तो नेहमीपेक्षा पूर्णपणे वेगळाच दिसत होता. अंशच्या नजरेतील भावना न समजलेली मिनल त्याच्याजवळ येत म्हणाली, तुम्ही अशा प्रकारचे कपडेही घालता? अंश तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, हरवलेल्या स्वरात म्हणाला, मला तर आजपर्यंत माहीतच नव्हतं की माझी बायको इतकी सुंदर आणि आकर्षक दिसू शकते. मिनल हसत म्हणाली, तसं पाहिलं तर मी जन्मतः सुंदर आहे आणि काळानुसार आणखी आकर्षक झाले. अंशने तिला अलगद आपल्या जवळ ओढलं आणि मग तिच्या डोळ्यांवर ब्लाइंड फोल्ड बांधत तो म्हणाला, इथून आपल्या डेटच्या ठिकाणापर्यंत मी स्वतः तुला घेऊन जाणार आहे. असं म्हणत त्याने मिनलला अलगद आपल्या मिठीत उचलून घेतलं. थोड्याच वेळात दोघं टेरेसवर तयार केलेल्या एका सुंदर खोलीपाशी पोहोचले. अंशने मिनलला अलगद खाली उभं केलं आणि काही क्षणांसाठी तिथून निघून गेला. मिनल हळू आवाजात म्हणाली, आता मी हा ब्लाइंड फोल्ड काढू का? पण तिला कोणतंच उत्तर मिळालं नाही. तिने हात पुढे करून अंशला शोधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी तिने स्वतःच ब्लाइंड फोल्ड काढला आणि अंशला हाक मारली. तेवढ्यात तिची नजर समोरच्या दरवाजावर गेली. त्यावर सुंदर अक्षरात लिहिलं होतं, कम इन. मिनलने क्षणभरही विचार न करता दरवाजा उघडला आणि आत गेली. संपूर्ण खोली मंद प्रकाशाने उजळलेली होती. त्या मंद प्रकाशातही संपूर्ण सजावट अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत होती. मिनल त्या सजावटीकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत असतानाच तिच्या कानावर एक ओळखीचा आवाज आला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.